खर्च करायचा आहे, खर्च होईल. हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात, पण वास्तविक असेसमेंट कोणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कोणी केलाय का? आणि जर 6 कोटी लोक येणार म्हणून सांगितलं, 6 कोटी लोक नाही येत आहे, गेल्या वेळेला 40 लाख आलो, तसं केलं तर त्याला जबाबदार कोण आहे? त्या नावाखाली पैसे खर्च करताय. हे जे सरकार आहे ते फक्त सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये त्याचं इंटरेस्ट लक्ष आहे. समृद्धी मार्ग झाला तर मी मागे सांगितलं की त्याच्या पूर्ण बाकीच्या गोष्टी काही पूर्ण झाल्या नाहीत. समृद्धी मार्ग फक्त कॉन्ट्रॅक्टर करता होता का लोकांच्या करता होता हा एक प्रश्न नाही म्हणतो. कारण मी काल येताना पाहिलं काही सुखसोयी अम्युनिटीज काही केली नाही, रस्त्याला कुठं थांबे सुद्धा केलेले नाहीत. ते क्लिअर आहे. आता तुम्ही शक्ती मार्ग काढला 1 लाख कोटीचा, संपे तोपर्यंत तो 1.5 लाख कोटीकडे जाईल. आणि कुंभमेळ्याकरता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलंय. हे शॉकिंग बजेट आहे. आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे ते, आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो. आणि काही देशामध्ये तर टुरिस्टवर बंदी टाकली जाते की ह्याच्यापेक्षा आम्ही सिव्हिल लोड सहन करू शकणार नाही. आता मला कोणीतरी निरंजन टकले वगैरे आले होते, तरी मला माहिती दिली काहीतरी. आता समजा 40 लाख लोक एका दिवशी शाही स्नानाच्या दिवशी तर आले आणि त्यांनी समजा स्नान वगैरे केलं, शौचालयाला गेले, तर लोड तुम्हाला फेपणार आहे का? सगळं वेस्ट तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये टाकणार आहे तर पर्यावरणाचं तुम्ही ॲसेसमेंट केलं आहे का काही? कुठेतरी व्यावहारिक, म्हणजे माझी पहिली मागणी आहे की आता सरकारला विचारणार आहे, मुख्य सचिवाला आणि इथल्या आयुक्तांना वगैरे, की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का? मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या अधिकृत अधिकार वापरून तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मागवा. मी सतीश पाटलांनी बोललो, पण हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्याच्यात उघड चर्चा, पब्लिक हिअरिंग झाली पाहिजे. मी काँग्रेस कमिटीलाही सांगणार आहे की तुम्ही ते प्रोजेक्ट रिपोर्ट अनालिसिस करा, सगळ्या तज्ज्ञांना बोलवा, बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवा, मुंबईच्या लोकांना बोलवा, पुण्याच्या लोकांना बोलवा, दिल्लीच्या लोकांना बोलवा. आणि हे एवढं अफाट हे आहे सगळं. खरंच काय होणार असेल तर मग ते जर आपल्याला सायंटिफिक अभ्यास केला पाहिजे. पण हे बोगस फक्त आकडा फुगण्याकरता करणार असाल तर कुणाला तुम्ही जबाबदार धरणार आहे? आता मी एक बातमी वाचली की कुंभमेळ्याचं मंत्रालय करून तुमच्या पालकमंत्र्यांना मंत्री केले. मंत्री काय, ही घटनात्मक तरतूद आहे मंत्री, ही काय कोणीतरी छापायची तरतूद नाही आहे. म्हणून मी माझ्या कार्यालयाला सांगितलं की तुम्ही गव्हर्नर ऑफिसला विचारा की मुख्यमंत्र्यांनी सैनिक असं नवीन खातं तयार केलं का? आपलं मोगाम आपण वर्तमानपत्रात छापतो की मंत्री झाले म्हणून, किंवा आम्ही विनोदाने म्हणतो की हे नाशिकचे मुख्यमंत्री झाले म्हणून. झाले असेल तर सांगा, मग कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय का की मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारामध्ये नवीन मंत्रालय केले का? आणि हे काम नाशिक रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी अर्बन डेव्हलपमेंट खात्याकडे, एकनाथ शिंदेच्याकडे, ती करणार आहे तर कोण? महाजनच्याकडे कुठलं खातं आहे? गोदावरी खातं आहे, ते गोदावरी खातं करणार आहे. कोण करणार आहे? काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तुम्ही 35,000 कोटीचा आकडा केलाय, कसा खर्च करणार आहे, काय करणार आहे? म्हणजे इतकी गंभीर बाब आहे. आणि मला वाटतं हे सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमचं काही चालत नाही, आमचे फार कमी लोक आहेत. पण ते कमी लोकात सुद्धा पक्ष फोडाफोडी चाललेली आपण बघितलं. उबाटाची